करवंद महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज व गुणवंताबाई राणी यांचा प्रतिकृती विवाह सोहळा थाटात संपन्न। दिनांक 15 एप्रिल 2026 करवंद येथे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज व गुणवंताबाई राणी इंगळे यांच्या प्रतिकृती विवाह सोहळ्याचे आयोजन शासनाच्या वतीने मोठ्या उत्सवात व ऐतिहासिक थाटात करण्यात आले। दुपारी 1 वाजता पार पडलेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले। या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच चिखली विधानसभेचे आमदार सौ श्वेताताई महाले पाटील, बुलढाणा आमदार संजय गायकवाड, मेहकरचे आमदार सिद्धार्थ गारप, सिंदखेड राजा येथील आमदार मनोज कायंदे, माजी आमदार सौ रेखाताई खेडेकर व पुरुषोत्तम खेडेकर, चिखली नगराध्यक्ष पंडितराव बापू देशमुख, इंगळे घराण्यांचे वंशज हरिहर प्रताप इंगळे, करवंद कृती समितीचे अध्यक्ष अरविंद बापू देशमुख तसेच मराठी शहरी महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष सुनील जवंजाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व गुणवंताबाई राणी यांची भव्य मिरवणूक श्री शिवाजी आश्रमशाळा करवंद येथून गावभर काढण्यात आली। ढोल ताशे, सनई चौघडे, नजारे आणि डीजेच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीने ऐतिहासिक वातावरणाची अनुभूती दिली। गावातील महिलांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून गाव सजवले होते। नऊवारी साड्या परिधान करून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। गेल्या 2 महिन्यापासून कृती समिती व ग्रामस्थांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणून हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला। यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गुणवंताबाई राणी यांच्या विवाह सोहळ्यासाठी भविष्यात निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन दिले। दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर भोंदूबाबा प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री स्तरावर तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होईल असेही त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाच्या शेवटी विविध सांस्कृतिक उपक्रमासह मराठी पाऊल पडते पुढे या व्याख्यानाचा आनंद उपस्थितांनी घेतला। आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत करत विकास कामाबाबतही मंत्री महोदयाकडे विविध मागण्या मांडल्या। या भव्य सोहळ्याबद्दल स्थानिक स्तरावर सर्वत्र कौतुक होत असून भविष्यातही हा उत्सव अधिक मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार केला। युवा क्रांती न्यूज साठी श्याम देशमुख, चिखली। स्वराज्याच्या महाराणी होत्या, राणी नव्हत्या, स्वराज्याच्या महाराणी होत्या। त्यांच्या नावाला त्यांच्या सगळ्याला सामोराचं स्मारक इथं शासनाच्या माध्यमातून हे हिंदू बाबांचं त्याच्यावर कायदे तर आहेत, तर तुम्ही बघताय की सरकार कुठेही गप्प बसल्या नाही। दुसरी गोष्ट जी आहे, हे मुख्यमंत्र्यांनी कडक म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा पण कडक कार्यवाही सगळ्या बाबतीमध्ये केली। त्यामुळं अशा पद्धतीनं महिलांचं शोषण केलेलं किंवा ब्लॅकमेल केलेलं किंवा या मार्गानं पैसा गोळा केलेल्याचा सुटका ही देवेंद्रजींच्या राज्यामध्ये मिळणार नाही। त्यांना शिक्षा होईल। घरांचं करण्याचं आपण काही अमरावतीचं म्हटलं अशी काही घटना कुणालाही याच्यातनं सुटका होण्याची होणार नाही। 100% गृह खातं त्यांचं